जय बाळूमामा. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे बाळूमामाच्या मंदिरापासून. तर आज आमच्या चुलत भावाची पंगत होती. म्हणजे आज शनी अमावस्याचा व्हिडिओ आहे हा. तर त्याचे अन्नदाता म्हणून त्यांनी त्याचं जेवण घालायचं असं त्यांनी नाव दिलं होतं त्याचं. तर मग त्याच्या स्वयंपाकासाठी आम्ही गेलो होतो, म्हणजे पंगतीसाठी. तर सगळ्या चुलत्या वगैरे, चुलत्या वहिन्या, आज्या, ज्या कोणी आमच्या सगळ्या माहेरचे लोक आहेत ते सगळे इथं आलेले होते. तर मला बटाटे कापायचं काम दिलं होतं. तर कोण कांदा कापतंय, कोण लसूण सोलतंय, कोण कोथिंबीर निवडतंय. तर मी बटाटे चिरत होते. तर बघता बघता संध्याकाळी झाली. पुऱ्या मस्त पुऱ्या करत होते सगळे. पुऱ्या करून झाल्यावर लगेच मी दिवे करायला घेतले, कारण आम्हाला आरती पण घ्यायची होती सगळ्यांसोबत. तर मस्त मी लगेच तिथं दिवे करून घेतले. आणि दिव्यांचा शेप काही मला तेवढा जमत नव्हता, पण थोडे खोलगट करायचे होते, की तेल भरपूर वेळ आरती चालते, तर तोपर्यंत तेल टिकलं पाहिजे म्हणून मी थोडं खोलगट करत होते. तर कसे झाले दिवे मला नक्की सांगा. आणि बाळूमामा पहिली 15 मिनटं आरती चालते ती उदाची असते. उदाचा धूप असतो ना, त्याची आरती असते. भूत बाधा वगैरे काय झाले असेल तर सगळी पळून लावते. आणि नंतर दिव्याची आरती होते. सगळ्या वहिन्या आणि चुलत्याच होत्या, ज्यांनी आम्ही सगळ्यांनी दिव्याची आरती घेतली होती. 11 दिवे किंवा 22-21 दिवे, 5 दिवे अशा प्रकारे सगळ्यांनी घेतल्या होत्या इथं ताटं. तर सगळ्यांना आरती करायचा चान्स भेटतो असं काही नाही इथं, की कोणी नाही का ह्याने करू नका त्याने करू नका. ज्यांची पंगत असते त्यांचे सगळे लोक इथं आरतीला येतात. पब्लिक इथं जमा झाले फक्त भक्तिभावाने. आणि आपल्या सगळ्यामध्ये देवाचं जे महत्त्व आहे ते सगळ्यांना इथं माहीत झालेलं आहे, त्याच्यामुळे सगळे लोक आवर्जून येतात. आमच्या वाघोलीच्या जवळच कल्लकवाडी म्हणून एक गाव आहे, तिथं हे देवस्थान झालं आहे आता आता म्हणजे 16 वर्ष झालेत. आणि इथं आलेला कोणताच भक्त असा रिकाम्या हाती माघारी जात नाही. जो मनामध्ये इच्छा घेऊन येतो त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते. 4-5 वेळा खेट्या घालाव्या लागतात देवाला, कारण लगेच तूप खाऊन रूप येत नाही, तसं लगेच काही देव आपल्याला पावत नाही. थोडी परीक्षा तर तोही घेतो. आणि थोडं 4-5 वेळा खेट्या घालायच्या, एकदम म्हणजे आपल्याला अनुभवच येऊन जातो लगेच. महत्त्वाचं एवढं सगळं पब्लिक इथं जमा झालेलं आहे. ते एवढंच ह्यांनी आलेलं आहे की देव आपल्यासोबत सुद्धा नाही का चांगलंच करेन असं ह्यांनी. आणि मस्त असं इथं महाप्रसाद होता. वरण भात, जिलेबी, रवा, बटाट्याची भाजी, पुऱ्या वगैरे. आणि इथं भांडी घासायचा प्रोग्राम चालला आहे. वहिन्यांसोबत थोडी टिंगल मस्करी करून वहिनी थोडं झाल्यावर मस्त सगळ्यांनी भांडे वगैरे घासून घेतले. मी पण घासत होते, मला म्हणले नका घासू, म्हणलं ठीक आहे. मग भाऊजा काय कामाचे आहेत?
आणि हा आमचा सुजल मला व्हिडिओ तर घेतलंच नाही. म्हणलं चल बाबा तूच राहिला होता आता ये लवकर. इथंच व्हिडिओचा एंड करते. बाय. आवडलं तर नक्की लाईक करा. जय बाळूमामा.